मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आज झाडं लावली पण त्यांची जबाबदारीही स्वीकारली आणि 1 वर्षानंतर त्यांचा वाढदिवसही साजरा करण्याचा अनोखा संकल्प केला. विट्यातील हा उपक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विटा रोटरी क्लब ऑफ विटा सिटी आणि पार्श्वनाथ सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घाणवडी येथील लेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या परिसरात 50 विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब आणि चिंच यांसारख्या पर्यावरणासाठी उपयुक्त वृक्षांची लागवड करून केवळ झाडे लावण्यापुरतेच न थांबता त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी ही लेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने स्वीकारली. विशेष म्हणजे आज लावलेल्या प्रत्येक वृक्षाचा पहिला वर्धापन दिन पुढील वर्षी याच ठिकाणी दोन्ही संस्था एकत्र येऊन साजरा करणार असल्याचा अनोखा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श ठरणार आहे. या कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष कांतीलाल जोगड, प्रवीण दाते, सागर म्हेत्रे, विक्रम जैन, डॉक्टर नरेन म्हेत्रे तसेच पार्श्वनाथ सहकारी पतसंस्थेचे विलासभाई शहा, सुभाष शहा, संजय शहा, धनंजय कोंडकर, आबा बोटकर, कुमार गुजले यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत. यावेळी रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या वतीने शहरातील इतर सेवाभावी संस्थांनाही सोबत घेऊन आगामी महिन्यात आणखीन वृक्षारोपण उपक्रम राबवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलाय. एक झाड हजारो श्वासांचा आधार असतं. अशा उपक्रमांमधूनच भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचा अमूल्य वारसा निर्माण होणार आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.